शनिवार वाडा मराठा साम्राज्याचा वैभव, सत्ता आणि संस्कृतीचा जिवंत साक्षीदार आहे. हा वाडा बांधला गेला होता सन इसवी सन 1732 साली. मराठ्यांचे प्रसिद्ध सेनानी बाळाजी विश्वनाथांचे पुत्र बाजीराव पहिला यांनी शनिवार वाड्याचं बांधकाम 1730 मध्ये सुरू केलं होतं आणि ते बांधकाम पूर्ण झालं 1732 मध्ये. वाड्याच्या बांधकामावर 16,110 रुपये खर्च आला होता, जी त्या काळात फार मोठी रक्कम मानली जात होती. शनिवार वाडा नाव पडायचं कारण म्हणजे शनिवारच्या दिवशी बांधकाम सुरू करण्यात आलं होतं, म्हणून शनिवार वाडा असं म्हणण्यात आलं. वाड्याच्या भव्य दरवाजाचं नाव दिल्ली दरवाजा आहे, कारण त्या काळी पेशव्यांचा उद्देश होता मराठे एक दिवस दिल्ली जिंकतील. वाड्याच्या आतमध्ये मेघदांबरी, मस्तानी महल, फवाऱ्यांचे बगीचे आणि सुंदर शिल्पकला होती. त्या काळी हा वाडा मराठा साम्राज्याचा राजकारणाचं केंद्र होतं, जिथून पेशवे संपूर्ण हिंदुस्थानावर राज्य करत होते. पण काळानं हा वैभवशाली गड गमावला. इसवी सन 1828 मध्ये शनिवार वाड्याला मोठी आग लागली, ज्यात वाड्याचा बहुतांश भाग जळून खाक झाला. पण त्यातही इतिहासाचा श्वास अजूनही जाणवतो. आज शनिवार वाडा हा पुण्याच्या ओळखीचा अविभाज्य भाग आहे. इतिहासप्रेमी, पर्यटक आणि विद्यार्थी सगळ्यांसाठी ही जागा एक प्रेरणास्थान आहे.